आत्ताच्या काळामध्ये राजकारणातली अनेक मंडळी त्यांचा पोशाख बदलतात किंवा एक स्टाईल त्यांची पेहराव्याची बदलतात किंवा एक परफेक्ट लुक आला पाहिजे ह्याकडे खूप लक्ष देतात किंवा त्या पद्धतीची लोक हायर सुद्धा करतात. परंतु मनोहर पर्रीकर हे तसाच म्हणजे तसं एक साधा हाफ शर्ट असा त्यांचा एक पोशाख असायचा. अनेकदा मुख्यमंत्री बाजूने गेले तरी लोकांना काळे आत्ताच पर्रीकर गेले, आत्ता मुख्यमंत्री गेले असं ते गोव्यामध्ये चित्र होतं. आणि स्कूटर म्हणजे आता पर्यावरणवादी आपण आहोत हे दाखवायला लोक सायकल चालवतात किंवा वेगवेगळ्या काहीतरी करतात. परंतु हे त्यांच्या अंगीकृत होतं, ते अंगभूत होतं त्यांच्या की जे वाहन मिळेल ते आणि कन्व्हिनियन्स प्रॅक्टिकलिटी हे त्यांनी दाखवून दिलं त्यांच्या आचरणातून की मी मुख्यमंत्री असलं म्हणजे काय, मी काही वेगळं झालो का, मी आम लोकांसारखाच आहे. ही त्यांनी म्हणजे ते नुसतं दाखवण्यासाठी नाही पण इट वॉज विदिन हिम हे दिसून येतं वारंवार आपल्याला. किंवा इवन संरक्षण मंत्री झालेत सुद्धा काही वेगळं नाही, जसे होते तसे. आणि जसं निखिला तू एक शब्द वापरला की गुड म्हणजे ते स्वतःचं दुःख कधी त्यांनी त्याचं प्रदर्शन केलं नाही, हे प्रदर्शन कधी केलं नाही. आणि त्यामुळे आणि फार मीडियाला पण उत्तरं देताना ते तेवढं जेवढं आवश्यक आहे तेवढं बोलणं, कधी त्यांचा इकडे तिकडे शब्द गेला नाही किंवा जीभ घसरली नाही. हे अतिशय त्यांच्याकडनं शिकण्यासारख्या खूप काही गोष्टी नक्कीच. आणि शशी ही दृश्य आपण इथे पाहतोय, अंतिम विधी जी आहे ते सुरू आहे. त्याचबरोबर सेनेच्या तीनही दलांकडून इथे अखेरची सलामी दिली जाते आणि त्याचबरोबर जो तिरंगा आहे तो या ठिकाणी आपण पाहतोय. वंदे मातरमच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत. मनोहर पर्रीकर अमर रहेच्या घोषणा देखील या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळत आहेत. मनोहर पर्रीकर हे संरक्षण मंत्री होते, त्यामुळे तीनही दलांकडून त्यांना इथे सलामी दिली जाते. काही वेळातच पर्रीकर यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. हा तिरंगा त्यांच्या कुटुंबियांकडे इथे सुपूर्द केला जाईल. पर्रीकर यांना अखेरचा निरोप या ठिकाणी दिला जातोय. त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी आपण पाहतोय त्यांना देखील अश्रू अनावर झालेले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे बंधू त्याचबरोबर त्यांची दोन्ही मुलं अंतिम विधी इथे होत आहेत. काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांनी देखील इथे पुष्पचक्र अर्पण केले. तीनही दलांकडून आता पर्रीकर यांना सलामी दिली जाते. मनोहर पर्रीकर अमर रहे अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत. साश्रुपूर्ण नयनाने पर्रीकरांना अखेरचा निरोप दिला जातो. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत. अतुल लोंढे, काही वेळातच काही क्षणातच आता पर्रीकरांचा पार्थिव पंचत्वात विलीन होईल. कोणत्या शब्दांमध्ये तुम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण कराल? एक लढावय्या व्यक्ती होता, सामान्य माणसाप्रमाणे जगला
पण असामान्य कर्तृत्व करून गेला. आज खऱ्या अर्थानं एक राजकारणाचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राला एक आदर्शवत रूप जे आहे ते पर्रीकरांसारखे असतील, आर पाटील आबा असतील, अशा लोकांमुळे एक लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो आजही टिकून राहिलेला आहे. काम करता करता शेवटपर्यंत ते राहिले आणि काम करता करता गेले. म्हणजे एखाद्याला आपण म्हणतो की रणांगणावर एक सैनिक जेव्हा लढतो आणि लढता तो मृत्यू पावतो, आपण त्याला मृत्यू असं म्हणत नाही, आपण त्याला म्हणतो त्याला वीरगती प्राप्त झाली, त्याला वीरमरण आलं. तशा पद्धतीचं मला असं वाटतं की पर्रीकरांच्या संदर्भामध्ये बोलता येईल आपल्याला की त्यांना ती वीरमरण प्राप्त झालेलं आहे. काम करत राहिले शेवटपर्यंत ते, याची कदाचित त्यांना स्वतःला जाणीव असावी की आपल्याला असाध्य रोग झालेला आहे आणि त्याच्यातून आपण बाहेर निघू शकू की नाही, ह्याची त्यांना कदाचित कल्पना असावी स्वतःला. पण ते सातत्यानं काम करत राहिले, गोव्यासाठी काम करत राहिले. हे एक विलक्षण आहे. म्हणजे त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना शब्द सापडत नाही आणि त्यांची जी सभ्यता होती, सुसंस्कृतपणे वागणं होतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये शिवाजीराव देशमुख होते, त्यांची आता इथे दृश्य आपण पाहतोय विरामाची आहेत आणि इथे अंतिम विधी जे आहेत आता सुरू झालेले आहेत. मंत्रोच्चार जे आहेत या ठिकाणी होत आहेत आणि अंतिम विधी या ठिकाणी सुरू झालेले आहेत. असंख्य गोवेकरांच्या उपस्थितीमध्ये अखेरचा निरोप दिला जातोय मनोहर पर्रीकर यांना. कांताताई, अत्यंत भाऊक अशी ही खरं तर दृश्य आहेत, हे क्षण आहेत. काही क्षणातच मनोहर पर्रीकर यांचं पार्थिव हे पंचत्वात विलीन होणारे आपण पाहतोय. मंत्रोच्चार देखील या ठिकाणी सुरू झालेले आहेत. त्यांच्या कुटुंबियांच्या भावना खरं तर ते खूप दाबून ठेवत आहेत. मात्र किती भाऊक झालेले असणार, तुम्ही किती भाऊक झालायत हे दिसतं आम्हाला इथे. निखिला मुळातच ते स्पष्ट वक्ते जसे होते तसेच म्हणजे हृदयाने कोमल सुद्धा होते आणि त्यामुळं म्हणजे जिथे आवश्यक तिथे त्या ठिकाणी आपली माया व्यक्त करणं किंवा मनापासून एखाद्याची काळजी घेणं आणि बोलणं हे जे त्यांच्यामध्ये होतं. आणि एका वेगळ्या उंचीचा हा खरं म्हणजे नेता होता. त्यांनी कधीही आपल्या आजाराचा बाऊ केला नाही आणि त्यांचं मनस्वी मनातच असं होतं की मी शेवटपर्यंत म्हणजे काम करत राहणार. त्यामुळे त्यांनी कधीही आजाराकडे म्हणजे आजाराला जास्त महत्त्व दिलं नाही. त्यांना कल्पना होती असाध्य म्हणजे आजार आपल्याला झालेला आहे आणि याच्यातून आपण जेवढे दिवस मिळतील म्हणजे ते जीवनदान आपल्याला आहे, परंतु शेवटपर्यंत आपण काम करायचं. आणि निखिला आज ज्यावेळेला त्यांचा अंत्यविधी चालला आहे त्यावेळेला आमच्या सगळ्यांची हृदय पिळवटून निघत आहेत की असा नेता आता आम्हाला दिसणार नाही, असा नेता आता कधी असणार नाही की जो आम्हाला रिस्पेक्ट करायचा किंवा कधीही म्हणजे निगर्वीपणे कुठेही भेटलं तरी चौकशी करणं किंवा बोलावणं. आता असं होणं नाही आहे. म्हणजे ही फार मोठी खंत आमच्या राजकीय आयुष्यातली म्हणजे पोकळी एक निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही आमच्यासारख्या त्यांच्या मनामध्ये. आणि ही पोकळी कधी भरून निघेल असंही वाटत नाही आणि त्यामुळं मन विदीर्ण झाले की शेवटचा प्रवास मनोहरजींचा हा सुरू झालेला आहे. एका उंचीचा एक नेता म्हणजे आज आपल्या सगळ्यांना सोडून जातोय आणि कोणा एकाचा तो नेता नव्हता तर सर्व देशासाठी. नक्कीच कांताताई, अशीच प्रतिक्रिया कुठेतरी नारायण राणे यांनी देखील दिलेली आहे, तर ती देखील आपण पाहूया. त्यांना वर्ष कर्करोगाने ते आजारी होते. शेवटपर्यंत त्यांनी मृत्यूशी झुंज दिली. पर्रीकर हे उत्तम प्रशासक होते. संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं होतं आणि सगळं चांगलं काम करत असताना पण पक्षाचा आदेश येताच ते परत गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून आले आणि मुख्यमंत्री म्हणून काम करू लागले. गोव्याचा आज जो काही विकास झालेला आहे, पर्यटन म्हणून विकास झालेला आहे, तो त्याचं सर्व श्रेय मनोहर पर्रीकर यांना जातं. हे दृश्य आपण थेट पाहतोय ते मिरामारचं दृश्य आहेत आणि इथे मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जात आहेत. अंतिम विधी जे आहेत ते या ठिकाणी सुरू झालेले आहेत. अनेकांच्या अश्रूचा बांध या ठिकाणी फुटला आहे. भारत माता की जय, मनोहर पर्रीकर अमर रहे अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत. देश का नेता कैसे हो तो मनोहर पर्रीकर जैसा हो अशा प्रकारच्या घोषणा देखील या ठिकाणी दिल्या जात आहेत.
डाउन है क्या? हवाई दलाकडून पर्रिकर यांना इथे बंदुकीची सलामी जी आहे ती इथे देण्यात आलेली आहे. मनोहर पर्रिकर हे संरक्षण मंत्री होते, त्यामुळे तीनही दलांचे प्रमुख या ठिकाणी सहभागी झालेले होते आणि तीनही प्रमुखांनी नेव्ही तसंच हवाई दल आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली इथे वाहिलेली आहे. अंतिम सलामी जी आहे ती इथे देण्यात आलेली आहे. मनोहर पर्रिकर अमर रहे अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत. नाना पाटेकर देखील मनोहर पर्रिकर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी इथे पोहोचलेले आहेत. अंतिम विधी सुरू आहेत. मंत्रोच्चार या ठिकाणी होताना आपण पाहतोय. गोव्याची खरी ओळख आहे ती तिथले समुद्र किनारे, तिथली झाडं, तिथली वाळू ही गोव्याची ओळख, तिथलं पर्यटन ही गोव्याची ओळख आणि निसर्ग सौंदर्य ही गोव्याची ओळख आणि त्याच सानिध्यामध्ये आज मनोहर पर्रिकर यांना अखेरचा निरोप दिला जातोय. ज्या गोव्यावर त्यांचं प्रेम होतं, जे गोवा सोडून कधीही कुठे राहू शकले नाहीत किंवा रमले नाहीत अशा मनोहर पर्रिकर यांना चिरनिद्रेसाठी देखील त्यांनी गोवाचं निवडलं आणि याच सगळ्यांच्या साक्षीनं आज मनोहर पर्रिकर यांना अखेरचा निरोप इथे दिला जातोय. अखेरच्या प्रवासाला मनोहर पर्रिकर निघालेले आहेत. साश्रू नयनाने गोवेकर पर्रिकरांना इथे निरोप देत आहेत. दुसरी दृश्य आपण पाहतोय की ज्या स्कूटरवरून साध्या स्कूटरवरून असा हा माणूस किंवा मग सायकलवरून सुद्धा मनोहर पर्रिकर गोव्याच्या रस्त्यावर फिरताना दिसायचे, कधी तर चालतही जाताना दिसायचे. आणि दुसरी ही दृश्य आपण पाहतोय की मनोहर पर्रिकर इतक्या आजारी असताना मगाशी आपण ऐकलं की त्यांची व्हील पॉवर इतकी जबरदस्त होती की इतक्या सगळ्या आजारामध्ये सुद्धा अगदी शेवटपर्यंत ते देशाची सेवा करत राहिले, आपलं काम करत राहिले. असा हा माणूस खरं तर म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना दिल्लीमध्ये घेतलं होतं आणि त्यांना संरक्षण मंत्रीपद दिलं होतं. ज्यावेळेला संरक्षण मंत्रीपद मनोहर पर्रिकर यांच्याकडे आलं त्यावेळेला संरक्षण खात्यामध्ये अनेक भ्रष्टाचार बोकाळलेला होता. मात्र अशा या क्लीन इमेजच्या माणसानं तिथे प्रवेश केला आणि त्यांनी संरक्षण मंत्रालयातला सगळा भ्रष्टाचार खरं तर दूर केला. संरक्षण मंत्रालय पूर्णतः क्लीन करून टाकलं. असा हा साधा माणूस या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी सर्वसाधारण ट्रेनमधून प्रवास करणारा किंवा गोव्याच्या रस्त्यावर किंवा मग ही पुण्यामधली खरं तर ही दृश्य आहेत आणि पुण्यामध्ये आल्यानंतर साध्याच्या हॉटेलमध्ये जाऊन तिथे मिसळीचा आस्वाद घेणारे असे मनोहर पर्रिकर अनेकांनी पाहिले होते. आपल्या कार्यकर्त्यांसमवेत कुठेही बसून चहा नाश्ता करताना अनेकांनी त्यांना पाहिलं होतं. तसंच रस्त्यावरून जाताना कोणाची लिफ्ट मागून सुद्धा मनोहर पर्रिकर त्या ठिकाणून निघायचे. गोव्यातल्या लोकांना खरं तर हे अजिबात नवीन नव्हतं. सर्वसामान्य लोकांना कधीही भेटणारे असे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा मनोहर पर्रिकर यांची ओळख होती आणि म्हणूनच ते इतके सर्वसामान्य लोकांच्या हृदयामध्ये स्थान मिळवून होते की आज संपूर्ण गोवा जे आहे ते आज रस्त्यावर उतरलेलं आहे आणि मनोहर पर्रिकर यांना साश्रू नयनांनी इथे निरोप देत आहेत. मनोहर पर्रिकर यांना अखेरचं पाहण्यासाठी त्यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी पण अशा प्रकारे झाडावर चढलेलं देखील आपण पाहतोय. म्हणजे किती मनोहर पर्रिकर यांच्याविषयीचं आकर्षण म्हणा किंवा त्यांच्याविषयीचं प्रेम म्हणा आपल्याला इथे पाहायला मिळतं.
राष्ट्रवादीचे जयदेव गायकवाड आपल्या सोबत आहे. जयदेव गायकवाड, आज ही सगळी गर्दी पाहता किंवा आज अगदी मनोहर पर्रीकर यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी लोक कुठे कुठे चढून बसलेले आहेत, झाडावर देखील चढलेले आपण या ठिकाणी पाहतोय. आणि जी काही गर्दी झालेली आहे ते त्यांचं साधेपण तर आहेच, मात्र एक लोकांच्या मनामध्ये त्यांनी निर्माण केलेली जी जागा आहे, जे अढळ स्थान आहे, ते देखील यामधून आपल्याला दिसतं. जयदेव गायकवाड, अगदी बरोबर आहे की आज पर्रीकर हे एक प्रकारचं गोव्याचं एक सिम्बॉल म्हणूनच आपल्याला पाहायला मिळत आहे. गोवा जसं एक राज्य आपल्या देशामधलं एक अतिशय प्रोग्रेसिव्ह शहर म्हणून आपण पाहतो गोव्याकडे, आणि सतत तिथे आनंदोत्सव असतो. सर्व धर्माचे, सर्व जातीचे, सर्व पंथाचे, अनेक देशाचे नागरिक त्या ठिकाणी आपल्याला त्या समुद्र किनाऱ्यावर आणि शहरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि बरोबर यांचं ह्या सर्व गोष्टीचं एक प्रतिबिंब पर्रीकरांच्या व्यक्तिमत्वामध्ये मला पाहायला मिळतं. म्हणजे ते जरी भाजपचे असले किंवा संघाने त्यांना घडवलं असलं तरी देखील ते मला सेक्युलर दिसतात. सर्व धर्मियांच्या लोक त्यांना चाहतात, सर्व लोक त्यांच्यावर प्रेम करतात. ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्याचं आज इथे प्रत्यक्ष दर्शन आपल्याला त्यांच्या अंत्यविधीमध्ये हे ओतप्रोत त्यांच्याबद्दल व्यक्त होणारं प्रेम पाहून आपल्याला, मला तर मी असं ऑब्झर्वेशन करतो की हा माणूस कुठल्या तरी विशिष्ट एखाद्या पक्षाच्या आयडिओलॉजीमध्ये, तत्वज्ञानामध्ये अडकलेला नाही, तर त्याही पलीकडे जाऊन सर्व धर्माच्या लोकांशी, सर्व जाती समूहांशी तो समरस झालेला, त्यांच्या आनंदाने दुःखामध्ये समरस झालेले ते आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून मला जे ऐकायला मिळालं की ते जेव्हा आजारी होते तर त्यांना बरं वाटावं म्हणून ख्रिश्चन चर्चेसनी त्यांच्यासाठी प्रार्थना केल्या. ते आजारी होते म्हणून मुस्लिम समाजाच्या काही लोकांनी त्यांच्यासाठी कुराणाचं पठण केलं. ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर मग ते खरे सच्चे सेक्युलर होते आणि खऱ्या अर्थाने कुठल्या विशिष्ट धर्माचं ते प्रतिपादन करत नव्हते, तर खऱ्या अर्थाने सेक्युलरिझम ते प्रत्यक्ष जगत होते असं एक चित्र पाहायला मिळतं. आणि म्हणून असा एक अतिशय भला चांगला माणूस, आपल्या गोव्याचा एक प्रतिनिधी म्हणून, ज्यांनी गोव्याचं जे सत्ता संपादन केल्यानंतर गोव्यासाठीच एक साधारण गोवेकर म्हणून सायकलवर फिरणारा, स्कूटरवर फिरणारा किंवा बसेस मधून प्रवास करणारा, असा तो त्यांना आपल्यासारखाच सामान्य लोकांना आपला वाटत होता. वी मॅन ज्याला म्हणतात की आपला माणूस. म्हणूनच मला वाटतं गोवेकर आज सर्व गोष्टी म्हणजे अतिशय दुःखद अंतकरणाने आज त्यांना शेवटचा निरोप देताना पाहायला मिळतोय. नक्कीच जयदेव गायकवाड, अगदी योग्य शब्दामध्ये तुम्ही खरं तर हे मांडलेलं आहे. एक निरंकारी, कुठलाही मोह नसलेला अशी ही एक खरं तर व्यक्ती म्हणजे मनोहर पर्रीकर. संरक्षण मंत्री पद मिळालं होतं, इतकं महत्वाचं पद. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी म्हटलं म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री बनण्यासाठी सहज ते पद सोडून ते गोव्यामध्ये दाखल झाले, गोव्याचे मुख्यमंत्री झाले. एक वेगळंच रसायन होतं खरं तर मनोहर पर्रीकर. ही जी दृश्य पाहतोय, हे जे प्रेम आहे लोकांचं, यावरून आपल्याला सहज लक्षात येतं की मनोहर पर्रीकर हे काय एक वेगळं रसायन होतं किंवा काय एक असं व्यक्तिमत्व होतं की आज प्रत्येकालाच त्यांच्याविषयी एक आठवण या ठिकाणी जागी होती किंवा त्यांची नुसती आठवण आली तरी डोळ्यांमध्ये अश्रू मात्र जमा होतात. ही दृश्य आपण पाहतोय. अंतिम विधी जी आहे ती आता सध्या इथे सुरू आहेत. अखेर पर्रीकरांना इथे दिला जातो. त्यांच्या कुटुंबियांना इथे अश्रू अनावर झालेले आहेत. फक्त त्यांचे कुटुंबीयच नाही तर गोव्याच्या जनतेला देखील आज पोरकं झाल्यासारखं वाटतंय. मनोहर पर्रीकर गोव्याचे 4 वेळा मुख्यमंत्री होते, मात्र कधीच ते आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही. मात्र जेवढा कार्यकाळ त्यांनी या गोव्यामध्ये घालवला तेवढ्या कार्यकाळामध्ये त्यांनी गोव्याचं रूपच पालटून टाकलं. करायला नाही मिळाला 5 वर्ष, म्हणजे असं काही ना काही. अनेक राजकीय नेते या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेत. अखेरचा निरोप पर्रीकरांना इथे दिला जातोय. गिरीश बोडे सर, इथे आपण पाहिलं की जसं मगाशी जयदेव गायकवाड यांनी म्हटलं की चर्चेसने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. नेहमीच एक सेक्युलर वाटलेले आहेत मनोहर पर्रीकर. मुस्लिमांनी त्यांच्यासाठी कुराण पठण केलेलं आहे. आणि मी मगाशी म्हटलं की कुठलाही मोह त्यांना नव्हता. अगदी सहजपणे त्यांनी ते संरक्षण मंत्रीपद सोडलं आणि गोव्याचे मुख्यमंत्री बनण्यासाठी म्हणून गोव्यामध्ये दाखल सुद्धा झाले. कुठलाही किलमिश त्यांच्या मनामध्ये नव्हतं, कुठलाही असा असंतोष किंवा कुठेही त्यांना असं काही वाटलं नाही की आपण
पुन्हा एकदा गोव्यात आलो, पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ आपण या ठिकाणी घेतोय. एक कमेंट मला द्यावीशी वाटते की गायकवाड साहेब म्हणाले की ते सेक्युलर होते, पण याच्याबद्दल मनोहरनी म्हटलेलं मी त्यांना सांगू इच्छितो की तो म्हणायचा की मी सेक्युलर आहे कारण मी संघ स्वयंसेवक आहे, म्हणूनच मी सेक्युलर आहे आणि संघानेच मला ही शिकवण दिलेली आहे. हिंदू धर्माचा मला अभिमान आहे, याचा अर्थ मला इतर धर्मांचा द्वेष आहे असं नाही. याच्यातच त्याच्या सेक्युलरपणाचं रहस्य होतं. आणि दुसरं म्हटलं, मी तुम्हाला म्हटलं की आपल्या लोकांबद्दल, आपल्या कार्यकर्त्यांबद्दल इतकी आत्मीयता आणि इतकी काळजी होती की माझे मित्र तिथे प्रचारक म्हणून होते, तर मुंबईहून आलेला मुलगा हा कसा राहील आपल्याकडे, त्याची काळजी घेतली जाईल का नाही, इतकं त्यांचं लक्ष असायचं की जर कधी कार्यक्रमांमध्ये किंवा इतर बैठकांमध्ये त्याचं जर जेवण चुकलं तर अक्षरशः यांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे. अतिशय आपल्या लोकांची काळजी घेणं, मित्र म्हटलं की त्याची काळजी घेणं हे त्याचा स्वभावधर्म होता. आणि सहजपणा तर एवढा होता की मला वाटतं नाना पाटेकरांच्या एका कार्यक्रमाला पार्ल्यामध्ये लोकमान्य सेवा संघामध्ये त्यांचा कार्यक्रम होता. तो झाल्यानंतर बाहेर पडताना माझ्या मित्राच्या खांद्यावर हात टाकून म्हणाले, चल रे मला जरा चालत जायचं आहे. म्हणून तो गोव्याचा मुख्यमंत्री लोकमान्य सेवा संघापासून जय हनुमान सोसायटीपर्यंत त्यांच्याबरोबर चालत गेला. दुसऱ्या दिवशी अनेकांनी त्यांना विचारलं, अरे तुझ्याबरोबर ते होते ते काल मुख्यमंत्री होते का? मी इतका निगर्वीपणा, इतका साधेपणा आणि इतका सगळ्यांच्याबरोबर सामावून घेणारा माणूस होता. नेहमी तुमची अशी वरचेवर भेट व्हायची? वरचेवर नाही भेट व्हायची खरं सांगायचं, पण दोन गोष्टी मात्र मला सांगाव्याशा वाटतात. की एकदा ज्यावेळी 2003 सालची गोष्ट असेल मला वाटतं, मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधलं आहे, त्यामुळे माझं त्यांच्याशी असं बोलणं चाललं होतं की बघ आंध्र प्रदेशामध्ये चंद्रबाबू नायडू कम्प्युटरायझेशनबद्दल खूप पाठी लागलेले आहेत, त्याचा खूप गवगवा होते, तर तू पण हे करायला पाहिजेस असं माझं त्याला म्हणणं होतं. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं, गिरीश पहिली गोष्ट म्हणजे गव्हर्नन्स नीट व्हायला पाहिजे, त्यासाठी सिस्टम्स अँड प्रोसेसेस या मी नीट करायच्या पाठी लागलेलो आहे. त्या झाल्यानंतर ही सगळी जी टूल्स आहेत, ही साधनं आहेत, संसाधनं आहेत, ही वापरून आपण चांगला गव्हर्नन्स देऊ शकतो. पण त्याच्या आधी जर तुमची सिस्टीमच नीट नसेल ते फक्त पॅचवर्क होतं. त्यामुळे गव्हर्नन्सचा इतका डीपमध्ये जाऊन विचार करणं आणि त्याचा अनालिसिस करून त्याचं मूळ कारण शोधून त्याच्यावर इलाज करणं हे त्याच्या स्वभाव धर्मात होतं. नक्कीच. हे थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय.